हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पहा, आज आहे 9 तारीख. तर वातावरण खूप आभाळाचं आहे. आज सकाळपासून ऊन पडलेलंच नाही, आमच्याकडं आभाळच आहे. हे पहा, शेतामध्ये ककडी लावण्यासाठी मल्चिंग आतरून 2 बेड तयार झालेले आहेत. आतरायचे आहे आपल्याला पूर्ण. इकडे बेड तयार आहेत आणि ह्या काळ्या रानामध्ये असे वाफे तयार करून घेऊन याच्यामध्ये टाकलेली आहे मेथी, घोळ्याची भाजी पण टाकलेली आहे आणि लाल माठ टाकलेला आहे. आणि आपण काल चवळी बरबटीसुद्धा लावून घेतलेली आहे. तर ह्या मल्चिंग वरती आपल्याला लावायची आहे ककडी. पाहू शकता तुम्ही, हे आतरून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर ठिबकचे पाईप आतरून घ्यायचे आहेत. ठिबकची पाईप ते तिकडं पलीकडं आहे ठेवून. तर आपल्याला ते पहा, विहिरीपाशी आहेत, बैलगाडीमध्ये ठेवून आहेत, कारण की वरती ठेवलेले आहेत उंदरं कट करून येत म्हणून. कारण की ठिबकचा पाईप लवकर उंदरं कातरतात म्हणून. तर आता तेच ठिबकचे पाईप आहेत, ते आतरून घ्यायचे. आतरून घेतले की मग अशीच मल्चिंग पण ही आपल्याला मस्त आतरून घ्यायची आहे. पहा एकदा शेतामधलं वातावरण कसं झालंय, कसं नाही. आणि आभाळ पहा, जसं पावसाळ्यामध्ये वातावरण राहतं तसंच वातावरण आज झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा. आज पण आपल्याला हे ठिबकचे पाईप आतरून घेऊन मल्चिंग पेपर आतरायचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा. हे पहा, म्हशीसाठी चारा कापणं चालू आहे आपल्या. कारण की ते गजरागवत म्हशीला खायला हिरवं पाहिजे म्हणून. हे चारा कापल्यानंतर आपल्याला मल्चिंग आतरून घ्यायची आहे. हे पहा, आता आपल्याला घ्यायचे आहेत मल्चिंग आतरण्यासाठी ठिबकचे पाईप. आधी ठिबकचे पाईप आतरून घ्यायची, मग मल्चिंग. कारण की म्हशीला चारा पण कापणं झालेला आहे आणि म्हशीचा चारा टाकून दिला. आणि हे पहा, तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये मी, ते आपण बैलगाडीमध्ये ठेवलेला आहे ठिबक. तेच हे ठिबकचे पाईप इकडं घेऊन आतरून घ्यायचे आहेत. या असे बेड तयार आहेत. या बेडवरती, कारण की आज सकाळपासूनच आभाळ आहे. जसं पावसाळ्यामध्ये वातावरण राहतं तशाच पद्धतीमध्ये ऊन निघलंच नाही आज. कोण्या कोण्या हे पहा, कोण्या कोण्या भागामध्ये पावसाचं असं वातावरण आहे. हे असं टाकून दिलेलं आहे पहा. अजून आणूत कोण्या कोण्या भागामध्ये आज असं वातावरण आहे, आभाळ.
नक्की सांगा मला. आमच्याकडं तर आज सकाळपासूनच आहे, उन्हाची एक तिरीपसुद्धा आलेली नाही. म्हणूनच म्हणलं चला पटपट पटपट सकाळची कामं होतात आणि वातावरण पण खूप छान थंडगार आहे. कारण आपल्याला हे आतरल्यानंतर याच्यावर ककडी लावायची आहे. ककडी लावून घ्यायची आहे याच्यात. हे पहा सणसण मस्तपैकी आमची ही ठिबक आतरणं चालू आहे. ठिबक आतरणं झाले की मस्तपैकी मल्चिंग आतरून घ्यायची याच्यावरती. अशा असतात शेतकऱ्याचे कामं चालू. पा माझं गोड बाळ किती पटपट त्याच्या पप्पाला हे ठिबकचे पाईप आतरू लागत आहे. माणसं पण आहेत पण त्यांना पण आतरू लागत आहे.